माझा नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. माझ्या मागच्या एक आठवड्यापासून बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीबाबत माध्यमांमध्ये चर्चा सुरू होती. ठाकरे बंधूंनी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय, तर त्यांचा विजय निश्चित आहे. त्यांनी फक्त आता विजयी उत्सव साजरा करायचा शिल्लक आहे असा नरेटिव्ह याच माध्यमांद्वारे तयार केला जात होता. संजय राऊत आणि मनसेमधले नेते म्हणत होते की ही निवडणूक महापालिकेसाठी एक लिटमस टेस्ट असणार आहे. जो कोणी बेस्ट मतपेढीची निवडणूक जिंकेल त्याचाच विजय महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा होईल. आणि आज तेच वक्तव्यबाजी करणारे नेते माध्यमांमधून गायब झालेत, कारण काल मतदान झाल्यानंतर आज सकाळी जे परिणाम लागलेत ते परिणाम पाहून दोन्ही ठाकरे बंधूंना आज महाराष्ट्रात तोंड दाखवायला सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रात काहीतरी चमत्कार घडून येईल या सगळ्याच बातम्यांना खाली पाडून दोन्ही एकत्र आले तरी बेस्ट मतपेढीच्या निवडणुकीत या दोघांना मिळून फक्त आणि फक्त 0 जागा मिळालेल्या आहेत. आणि या बातमीपेक्षाही मोठी बातमी ही आहे की उद्धव ठाकरेंची जी मागच्या 9 वर्षांपासून बेस्ट मतपेढीत सत्ता होती ती सत्ता आता संपुष्टात आलेली आहे. आणि या दोघांचा करेक्ट कार्यक्रम जर कोणी केला असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्याचं श्रेय फडणवीसांनाच पूर्णपणे दिलं पाहिजे. आणि हे करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी या दोघांनीच देवेंद्र फडणवीसांना आमंत्रित केलं होतं की या आणि समोरून आमचा कार्यक्रम करून टाका. कारण BJPला या निवडणुकीत काहीच रस नव्हतं. पण जो नरेटिव्ह या लोकांनी बांधला की ठाकरे बंधू विरुद्ध BJP आणि ठाकरे बंधूंची ताकद या निवडणुकीत तुम्हाला दिसून येणार आहे, या नरेटिव्हला अजून जास्त भर टाकण्यासाठी फडणवीसांनी आपली रणनीती वापरायला सुरू केली. आणि आज जे परिणाम आपल्याला दिसत आहेत त्याच रणनीतीचं ते फळ आहे. सगळ्यात पहिलं तर ते नरेटिव्ह काय होतं हे तुम्ही समजून घ्या आणि एक एक करून हा गेम कसा खेळला गेला. मागच्या आठवड्याभरात तुम्ही फक्त हीच बातमी ऐकली असेल की बेस्ट मतपेढीची निवडणूक ही 2 पक्षांमध्ये, एकतर महायुती म्हणजे शिंदे सेना आणि अजित पवार किंवा BJP मिळून, आणि दुसऱ्या बाजूला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्याच पॅनलचे नाव आपल्याला वारंवार सांगण्यात आले. एका बाजूला मनसे आणि उबाठा गटाची कामगार सेना मिळून उत्कर्ष पॅनल आणि दुसऱ्या बाजूला महायुतीने तयार केलेलं सहकार समृद्धी पॅनल, या दोनच पॅनलची नावं आपल्याला सांगितली जात होती. पण जे तिसरं पॅनल या लढाईत या मैदानात होतं त्याचं नाव तुम्ही क्वचितच बातम्यांमध्ये आठवड्याभरात ऐकलं असेल. ते तिसरं पॅनल म्हणजे शशांक रावांचं बेस्ट वर्कर्स युनियन पॅनल. आणि हे पॅनल महायुतीसोबतच होतं हे आता बातम्यांनी आपल्यासमोर स्पष्ट झालेलं आहे. याने मिळून ठाकरे बंधूंचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. कारण शशांक रावांना 21 पैकी 14 जागा मिळाल्यात आणि महायुतीला 7, त्यात BJPला 4 जागा मिळाल्या. त्यात जे नरेटिव्ह या लोकांनी तयार केलं की BJP विरुद्ध ठाकरे ब्रँड, या नरेटिव्हला भर टाकण्यासाठीच फडणवीसांनी मुद्दामून प्रसाद लाड यांना मैदानात उतरवलं की तुम्ही जा आणि हा जो नरेटिव्ह तयार केला जातोय त्यात ठाकरेंच्या विरोधात अजून वक्तव्य द्यायला सुरुवात करा, जेणेकरून मीडिया शशांक रावांना बातम्यांमध्ये दाखवणार नाही. आणि आपला जो एक्स फॅक्टर असेल, जो आपला मुख्य प्लेयर आहे, त्याला बातम्यांच्या झोक्यातून आपण बाजूला ठेवूया आणि निवडणुकीतच तो शेवटचा हत्यार आपण वापरायचं हे नियोजन फडणवीसांचं होतं आणि ते पूर्णपणे कारगर ठरलेलं आहे. मीडियाने हेच दाखवलं की हे युद्ध, ही लढाई ठाकरे विरुद्ध फडणवीस किंवा ठाकरे बंधूंनी जी युती तयार केली आहे त्याच्या विरोधात महायुती असं असणार. पण जे गेम चेंजर या निवडणुकीत ठरलंय ते शशांक राव यांचं पॅनल. आणि शशांक राव कोण आहेत हे सगळ्यात पहिला समजून घ्या. जॉर्ज फर्नांडिस, एक महान कामगार नेते ज्यांच्या आवाजावर मुंबई बंद व्हायची, कामगारांसाठी लढणारे नेते म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज फर्नांडिसचे जवळचे नेते असलेले शरद रावांचे हे सुपुत्र आहेत. यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द संघ सहकार कामगारांमध्येच गेलेली आहे. त्यांना वारसाच या राजकारणाचा मिळालेला आहे. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात कामगारांमध्ये त्यांची ओळख जास्त आहे. आणि ग्राउंड लेवलवर, जमिनी स्तरावर जे राजकारण चालतं, युनियनचं राजकारण चालतं, त्यात शशांक रावांची पकड मजबूत आहे. आणि ही सगळी ताकद मीडियामध्ये आपल्याला दिसत नाही, कारण मीडियावाले एका स्टुडिओमध्ये बसून AC सुरू केले की सोशल मीडियावर जे दिसतंय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं नाव चाललंय म्हणजे त्यांचीच ताकद जास्त असेल. आणि त्याचाच तसा अंदाजा लावून त्याच्या रिपोर्ट तयार करून आपल्याला दाखवतात की बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूच विजय होणार आहे. पण जमिनी स्तरावर काय चाललंय हे देवेंद्र फडणवीसांना माहिती होतं. कारण सत्तेत असूनही अनेकदा असं म्हटलं जातं की जो पक्ष, जो नेता सत्तेत असतो त्याला जमिनी स्तरावर काय चाललंय याचा अंदाजा नसतोय. पण फडणवीसांनी हे अनेकदा सिद्ध करून दाखवले की जेव्हाही BJP सत्तेत असते तेव्हा संघटनेवर त्यांची अजून जास्त पकड मजबूत होत असते.
आणि फडणवीसांनी या निवडणुकीत देखील तेच करून दाखवलंय। जेव्हा सर्व मीडिया बोंबलत फिरत होता की ठाकरे बंधू विरुद्ध बीजेपी असा मुकाबला होणार आहे, तेव्हा शशांक रावांना ताकद देण्याचं काम फडणवीसांनी मागच्या बाजूने सुरुवात केली आणि संपूर्ण मीडिया समेत ठाकरे बंधूंना फडणवीसांनी एक मायाजाळ तयार करून त्यात अडकवलं। जी लढाई नव्हतीच ती लढाई, ते वातावरण तयार करून त्यामध्ये दोघांना फसवण्यात आलं आणि नियोजनबद्ध पद्धतीने आज आपल्याला जो परिणाम आपल्या डोळ्यांसमोर दिसतोय की 14 जागा शशांक रावांना मिळाल्या, त्यातल्या 7 ज्या उर्वरित जागा आहेत 21 पैकी त्या 7 जागा महायुतीला मिळाल्या असून त्यातल्याही 4 ह्या बीजेपीला मिळाल्या, ज्या लढाईमध्ये बीजेपीचा हातच नव्हता किंवा त्यांना उतरण्यात काही रसच नव्हतं। बीजेपी फक्त यासाठीच उतरली किंवा प्रसाद लाड यांना फडणवीसांनी यासाठीच उतरण्यासाठी इशारा दिला की आपल्याला ही लढाई चालू आहे असं दाखवायचं आहे आणि मुद्दामून शशांक रावांना मीडियामधून बाजूला ठेवायचं आहे। त्यासाठीच बीजेपी फक्त निवडणुकीत उतरली आणि 1.5 वर्षांच्या मेहनतीतच बीजेपीला 4 जागा मिळाल्या। यापूर्वी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की 9 वर्षांमध्ये जी सत्ता उद्धव ठाकरेंची बेस्टच्या मतपेढीत राहिली आहे त्यामध्ये एकही जागा बीजेपीला नव्हती। शून्यावरून बीजेपीने 4 वर उडी मारली आहे आणि तेही फक्त आपल्या मुख्य खेळाडूला लपवण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांचं फलित म्हणून बीजेपीला 4 जागा मिळाल्या। जर बीजेपीने सर्व शक्ती लावून निवडणुकीत उतरण्याचा विचार केला असता, निर्णय घेतला असता, तर परिणाम तुम्हाला बीजेपी या एका पक्षाच्या बाजूनेच लागलेले दिसले असते। आणि फडणवीसांनी ही रणनीती काही ठाकरे बंधूंसोबत पहिल्यांदा वापरलेली नाही। गेल्या वेळी जेव्हा मीरा भाईंदरमध्ये मनसे परप्रांतीयांच्या विरोधात आंदोलन किंवा मोर्चा वगैरे करणार होते, त्याच्या आदल्या रात्री 3च्या आसपास जेव्हा अविनाश जाधव मनसेचे नेते यांना अटक करण्यात आली, तेव्हा मनसेद्वारे ज्या आक्रमक भूमिका घेतली गेली त्यावरून व्हिडिओ बनवताना म्हणलेलं होतं की तुम्ही जे करताय ते करू नका, कारण हा फडणवीसांनी तयार केलेला मायाजाळ आहे। अविनाश जाधवांना अटक करून फडणवीसांनी मुद्दामून मनसेच्या मराठी विरुद्ध परप्रांतीय या मुद्द्याला हवा देण्याचं नियोजन बनवलं होतं, कारण हा मुद्दा त्यांना बिहारच्या विधानसभा निवडणुकापर्यंत खेचायचा होता। कारण जे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहेत त्या उद्धव ठाकरेंसोबत आघाडीमध्ये काँग्रेस देखील आहे आणि काँग्रेसला घेरण्यासाठी महायुतीला बिहारमध्ये एक मुद्दा मिळावा की बिहारींवर जे मुंबईमध्ये अत्याचार करतायत त्याच साथीदारांसोबत काँग्रेस बसली आहे आणि काँग्रेसला मतदान करू नका हे नरेटिव्ह तयार करण्यासाठीच अविनाश जाधवांना अटक करण्यात आली होती आणि या जाळ्यात मनसे पूर्णपणे अडकलेली आपल्याला दिसली होती। आणि तेच पुन्हा एकदा घडलंय। जे नरेटिव्ह नव्हतं त्यात आपण मुद्दामून उडी मारली आणि आज ज्या बातम्या मीडियामध्ये दिसत आहेत की ठाकरे ब्रँड बीजेपी समोर हरला, फडणवीसांनी दोन्ही ठाकरे बंधूंना हरवलंय, ते जर आकडेवारीनुसार पाहिलं तर बीजेपीला आणि महायुतीला फक्त 7 किंवा 4 जागा मिळाल्या। त्यावरून त्यांनी मनसेला किंवा ठाकरे बंधूंना हरवलं याचा काही संबंध नसतो, पण शशांक रावांची मदत घेऊन जे रणनीती तयार करण्यात आली आणि शशांक रावांनी मुळात ठाकरे बंधूंना हरवलंय, पण कोणीही हे म्हणत नाहीये की शशांक रावांनी ठाकरे बंधूंना हरवलं। बोललं काय जातं किंवा बातमी काय दाखवली जाते की ठाकरे बंधूंना बीजेपीने हरवलंय, कारण हे नरेटिव्ह तयार करण्यात दोन्ही ठाकरे बंधूंनीच समोरून मदत केली होती। तुम्ही थोड्या दिवसांपूर्वीच ही एक ट्विट किंवा बातमी पाहिली असेल ज्यात संदीप देशपांडे मनसेचे नेतेच त्यांनी एक पोस्ट केली होती की मतपेढीच्या निवडणुकीत मतदारांना बीजेपी पैसे वाटते आणि पैशांद्वारे मतदान विकत घेण्याचा प्रयत्न होतोय। एकतर यात हे समजून घेतलं पाहिजे की राज ठाकरेंनी जो एक घोषणा सगळ्या नेत्यांमध्ये केली होती की कोणीही माझ्या निर्णयाशिवाय किंवा मला विचारल्याशिवाय सोशल मीडियावर किंवा कुठल्याही प्रसार माध्यमांवर व्यक्त होऊ नका, आणि ही जर पैशांची पोस्ट संदीप देशपांडे सारख्या नेत्यांनी केली असेल तर हे नक्कीच राज ठाकरेंना विचारूनच केलं असणार। म्हणजे राज ठाकरेच आपल्या नेत्यांद्वारे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करताय, संदेश देत होते की आपला प्रतिद्वंद्वी हे शशांक राव नसून किंवा असा व्यक्ती निवडणुकीत आहे सुद्धा हे लक्षात घेणं इतकंही दखल ठाकरे बंधूंनी घेतलं नाही। आपला विरोधक फक्त बीजेपी आहे आणि आपल्याला हरवण्यासाठी ते लोक मतदारांमध्ये पैसे वाटतायत। म्हणजे जो बीजेपी पक्ष ज्याचा यापूर्वी एकही उमेदवार त्या पॅनलमध्ये किंवा त्या बेस्टच्या मतपेढीत नव्हता, तो पक्ष आज लगेच पैसे वाटतोय आणि तोच पक्ष तुमचा प्रमुख प्रतिद्वंद्वी बनतो। आजपर्यंत बेस्ट वर्कर्स युनियन विरुद्ध शिवसेनेची कामगार सेना असं युद्ध राहिलंय, पण आजपर्यंत मागच्या आठवड्याभरात तुम्ही एकदा तरी बेस्ट वर्कर्स युनियन किंवा शशांक राव यांचं नाव ऐकलं होतं का? हा प्रश्न स्वतःला विचारा। आणि यावरून कळतं की फडणवीसांनी कशा प्रकारचा हा मायाजाळ रचला होता आणि त्यात हळूहळू करून कसे दोन्ही ठाकरे बंधू अडकत गेले आणि मागच्या 3 ते 4 महिन्यांपासून लगातार अडकत चालले। एकदा दोनदा नाही
तर वारंवार अडकताना आपण पाहिलेलं आहे आणि पुढेही असं दिसणार आहेत अशा अपेक्षा दोघांकडूनही मला लागलेली आहे, कारण दोघंही आपल्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी कोणताही प्रयत्न करताना दिसत नाहीयेत आणि त्याचाच परिणाम म्हणून 0 जागा दोघांनाही मिळालेल्या आहेत. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.